आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. वेडी आहे ना म्हणून तुम्हाला समजावून सांगते. अहो माझं बोलणं आजपर्यंत ऐकलं नाही तुम्ही. आज काय काल रात्री कुठे होतीस? प्रीती वहिनींची तब्येत जास्त बिघडली होती म्हणून त्यांच्याजवळ बसून होते. काय झालं? काही हवंय? की फक्त सरपंच म्हणूनच मिरवणार आहेस की या कुटुंबाला गोड बातमी पण देणार आहेस? काकी, आता तरी असं काहीच नाहीये. तू जर लवकरात लवकर या वाड्याला वारस दिला नाहीस तर मी तुला लाथ मारून वाड्याबाहेर हाकलेन, समजलं? एक ती प्रीती आहे जिने घराला वारस नाही दिला अजून, आणि तूही तिच्यासारखीच या वाड्याला वारसच देत नाहीस. आणि जशी नापीक जमिनीची काही किंमत नसते ना, तशीच निपुत्रिक स्त्रीची देखील किंमत नसते. अगं अशा स्त्रीला निपुत्रिक म्हणतात, निपुत्रिक. अरे राम 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 राम, काय केलेस तू हे? जेव्हा पाहावं तेव्हा काही ना काही नुकसान करतेस. नक्की काय करणार आहेस? हा वाडा जमीनदोस्त करणार आहेस का? माफ करा, ते माझं लक्ष नव्हतं त्यामुळे उतू गेलं. मी साफ करते. असं का? कुठे गेलं होतं तुझं लक्ष? गवत चरायला? अगं मी काय प्राणी आहे, वेडी आहे, उगाचच घसा फाडत असते? पण तुला बहिरीला ऐकू येईल तर शपथ. तुला मी म्हंटल होतं ना की स्वयंपाक घरात येऊ नकोस, मग का आलीस? तुला काही माहित तरी आहे का? तू जेव्हा जेव्हा जेवण बनवतेस तेव्हा वाड्यातले लोक अर्धपोटीच ताटावरून उठतात, समजलं? काकी, होत असं काही नाहीये. मी तर दररोज स्वयंपाक करते आणि मी केलेला स्वयंपाक आईंना आणि विजयना आवडतो. हो का? या वाड्यात फक्त तुझे आई साहेब आणि विजयच नाही राहत, इतर लोक देखील राहतात, कळलं? मनाला येईल तसं उलट सुलट बनवून ठेवायचं आणि म्हणायचं घ्या. तुला तर कसलीही शिस्त नाही. आई वडिलांनी काही शिकवलंच नाहीये, फक्त इकडून तिकडे मिरवायचं तेवढं शिकवलंय. मला सगळं ठाऊक आहे तू काय करत असतेस ते. काकी, अहो असं काय बोलताय? अहो मी असं काय केलंय आणि असं काय माहितीये तुम्हाला? अच्छा, आता माझ्या समोर तुझी देखील जी वळवळायला लागलीये. जास्त बोलायला लागलीस ना तर वाड्यातून लाथ मारून हाकलून लावेल. हा सरपंचीन बाई, जर पुन्हा माझ्या समोर तोंड उघडलत ना तर दात तोडून हातात ठेवेन, समजला? सासूबाई सारखी समजू नकोस मला. त्यांच्या समोर तुझी फालतू बडबड करत बसतेस आणि ते ऐकून घेतात. आणि तू या भ्रमात राहू नकोस की मी या कुटुंबाची सून आहे. सासू आहे तुझी, सासू. खूप झाली तुझी नाटकं. चल निघ इथून, निघ. काकी, काकी बिकी काही नाही, चल निघ इथून. नाही, मी तर तुझ्यासोबत नाही येणार. मी जाईन तर भारती वहिनी सोबतच जाईन. ज्योतिजी, मी आता तुमच्याशी बोलणार नाही. का? राग आलाय? मग मी काय करू? आरती ओवाळू का तुझी? ज्योतिजी, मी काही तुम्हाला आरती ओवाळायला थोडीच सांगितलंय. तुम्ही चेहरा का वळवला तिकडे? इकडे चेहरा करून बसा ना. का? का वळून बसू मी? ज्योतिजी, जोरात ओरडाल तर तुमचा घसा बसेल. तुमचा घसा बसला तर मग मी तुमचा कोकिळेसारखा आवाज कसा ऐकू शकणार? बघ, माझं डोकं आधीपासूनच खूप जास्त दुखतंय. त्यात आणखी
भर घालू नकोस. मला तुम्ही फक्त एवढंच सांगा की तुम्ही शहरातून माझ्यासाठी भेटवस्तू का नाही आणली? अहो तुम्ही मला एकटं का बघताय? तुम्हीच तर म्हणाल होतात ना शहरातून चष्मा आणून देईन. असं शहरातून चष्मा आणून देईन हे लक्षात आहे तुझ्या, आणि मी जे काम सांगितलं होतं ते मात्र लक्षात नाहीये. तुमचं कोणतं काम? कोणतं काम? शहरातून चष्मा आणून देणार आहे ते लक्षात राहिलंय. मी जे काम सांगितलं होतं ते लक्षात नाही राहिलं. एक नंबरचा बेकार माणूस आहेस तू. काडीच्या देखील कामाचा नाहीये. अहो पण तुम्ही रागावताय का? सांगा तरी कुठलं काम सांगितलं होतं ते. काय करू, माझा मेंदू लहान आहे ना, तर विसरलो असणार. बोला ना. शहरात जाताना मी तुला सांगितलं होतं, भारती आणि काकींवर तू लक्ष ठेव. त्या दोघी काय करतात, कुठे जातात, कोणासोबत बोलत असतात, मला ह्याच्या डिटेल्स दे. हे लक्षात नाही, चष्मा लक्षात आहे. अहो हे काम, हे काय मोठं काम आहे का? हे तर मी व्यवस्थित केलं होतं ना. भारती बहिणींनी स्वयंपाक केला, भांडी घासली, जेवण वाढलं, वाड्यात झाडलोट केली. नाही, वाड्यात झाडलोट तर मी केली. आणि काकी, अहो काकीने तर काहीच नाही केलं. फक्त नेहमीप्रमाणे सगळ्यांना आदेश देत होत्या. अहो त्या फक्त बोलायच्या, भारती हे कर, भारती ते कर, लल्लन हे कर, लल्लन ते कर. ठाऊक नाही ती बाई आहे की हडळ. एक गोष्ट सांगू तुला, तू एक नंबरचा फालतू माणूस आहे. काय? एक नंबरचा अडाणी आणि गाढव देखील. ज्योती, हे काय करतेस तू? कोणाचं मन दुखवतेस? मान्य आहे की हा वेडा आहे, पण तो हाच आहे जो तुझं सगळं काम सोपं करू शकतो. परत नीट समजाव त्याला, तुझ्यासाठी तर हा काहीही करू शकतो. लल्लनराव, अहो इकडे या ना, इथे बसा ना. अहो तुम्ही तर खरोखर माझ्यावर रागवलात, रागावून जात होतात. मी तर तुमची गंमत करत होते. हो का? तुम्ही माझ्याशी गंमत करत होतात? मग हे तुम्ही आधी सांगायचं होतं ना मला की तुम्ही माझी गंमत करत होतात. मला तर वाटलं की तुम्ही माझ्यावर खरंच रागावलात. अहो नाही लल्लनराव, मी तुमच्यावर का रागवेन बरं? आणि मला एक सांगा, मी तुमची गंमत नाही करणार तर मग कोणाची करणार? या घरात दुसरं आहेच कोण ज्यांची मी गंमत करू शकते? हो हे तर मी विसरलंच होतो की तुम्ही माझी गंमत नाही करणार तर कोणाची गंमत करणार. हो हो खेचा खेचा, आणखी टेर खेचा. मी गाढव आहे, नालायक आहे, बैल आहे. खेचा, हवी तेवढी खेचा. तुम्ही हवी तेवढी टेर खेचा. लल्लनराव, हा? तुम्ही ना एक नंबरचे टफ्फर आहात. काय बोललात इंग्लिश मध्ये तुम्ही? मी म्हणलं की तुम्ही खूप चांगले आहात. किती समजूतदार आहात आपण लल्लनराव. या अख्ख्या वाड्यात ना मला फक्त तुम्हीच चांगले वाटता. तुम्ही किती मान ठेवता माझा. नाहीतर ती काल परवा आलेली शुभांगी किती उद्धटपणे बोलते माझ्याशी. अहो शुभांगीताई किती चांगल्या आहेत. त्यांनी माझी मदत केली. किती भोळ्या आहेत बिचाऱ्या. भोळी? अहो ती तर बंदुकीची गोळी एक गोळी. अगदी अचूक निशाणा लावते. पण तिला अजून ठाऊक नाहीये ही ज्योती काय चीज आहे. समजावून सांगा तिला, कारण मी समजावायला सुरुवात केली ना तर तिला तिचं आयुष्य शाप वाटू लागेल. ज्योतिजी, अहो ज्योतिजी,
काय झालं विजय? हं? काही शोधतोयस का? भारतीला पाहायला आलो होतो. भारतीशिवाय तुझं कोणतं काम होत नाही का? हा कसला प्रश्न? प्रश्न तोच आहे जो मी तुला विचारते. दिवसभर फक्त तिच्या मागे लिंबू बनून फिरत असतो. तिच्याशिवाय तुझं कोणतंही काम होत नाही का? मी असं ऐकलंय की भूताची आवडती वस्तू आपल्या जवळ ठेवली तर तो आपल्या मागे मागे फिरतो. तुझी कोणती आवडती वस्तू भारतीनं ठेवून घेतलीये की तू तिच्या मागे मागे फिरत राहतोस? काकी मला एक गोष्ट समजत नाही की भारतीबद्दल तुम्ही नेहमी अशा उलटसुलट गोष्टी का करत असता? अरे मी असं काय बोलले? तू मलाच दोष देतोयस. मी खरंच बोलते म्हणून राग आला तुला? तुझ्या पत्नीच्या चुका तर दिसतच नाही तुला. जेव्हापासून या वाड्यात आलीये तेव्हापासून काही ना काही अशुभच घडतंय. तिने अख्ख्या वाड्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवलीये. आधी या वाड्याच्या नावाने सारं गाव थरथर कापत असे. आज तर या घरात कोणीही सहज शिरतो चाकू घेऊन बंदूक घेऊन. तिच्यामुळेच घडतंय ना हे? ना तिला स्वतःच्या प्रतिष्ठेची चिंता आहे ना घराची. गावातला कोणीही माणूस आणि कोणतीही स्त्री तोंड वर करून या घरात शिरतात आणि सरपंचीन पर्स घेऊन ठुमकत निघून जाते. तिला तर कसलीही लाज लज्जा नाहीच आहे. काकांना मान देत नाही, सासरे बुवांना मान देत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही विजय, डोळ्यावरची झापडं काढ. मी तर म्हणते जोपर्यंत वाड्यात ठीकठाक होत नाही तोपर्यंत तिला माहेरी पाठवून दे. जेव्हा वातावरण निवळेल तेव्हा घेऊन ये. काकी मला एक गोष्ट सांगा, या वाड्याच्या या दुर्दशेला भारती जबाबदार आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला इथे येऊन अवघे 2-3 महिनेच झाले आणि मी तुम्हाला एक सल्ला देऊ? यापुढे काहीही बोलण्याआधी विचार करूनच बोला. तुमच्यासाठी योग्य असेल ते. आणि भारतीने माहेरी जावं की जाऊ नये हे तीच डिसाईड करेल. ती कोणाच्या सांगण्या किंवा पाठवण्यावरून जाणार नाही. कळलं का तुम्हाला? ताई, आता तब्येत कशी आहे? हां, आता जरा बरं वाटतंय. बरं वाटतंय? खोटं का बोलतीयस? ताई, हे लोक तुला ठार करतील. आधी भारतीचा तो काढा आणि मग तो गावातला डॉक्टर. ताई, प्लीज तू शहरातल्या एखाद्या चांगल्या डॉक्टर कडून इलाज करून घे. तरीही फरक पडला नाही ना तर मी बाबांना बोलवून घे. अगं नको ग, आणि कोणालाही त्रास देण्याची काही गरज नाहीये. मला आधीपेक्षा खूप बरं वाटतंय. हो हो, मला तर दिसतच आहे किती बरं वाटतंय ते. चेहरा पार सुकून गेलाय. या घरात तर कोणाला तुझी काळजीच नाहीये. अगं नाही ज्योती, या घरात कोणाला माझी काळजी असो वा नसो, पण माझ्या आजाराची तर सासूबाईंना खूप चिंता आहे ग. अगं तुला माहितीये, काल त्या माझी चौकशी करत होत्या आणि सकाळी डॉक्टर साहेबांना पण त्यांनीच बोलवलं होतं. मला आता आधीपेक्षा खूप बरं वाटतंय. तू बघ, माझी तब्येत 2-4 दिवसांमध्ये पूर्ण ठीक होईल. हो हो, अगदी ठणठणीत होशील. त्या सरपंचींकडून सेवा करून घेतलीयस ना तू. त्या नागिणीकडून सेवा करून घेऊन तुला खूप बरं वाटलं असेल ना. तिचं तर तू नाव देखील काढू नको. अगं 2-4 दिवस माझी सेवा करून तिला काय वाटतं ग, की तिची पापं धुतली जातील? अगं 2-4 दिवस काय, 2-4 7 जन्म देखील माझी सेवा केली ना तरी देखील तिची पापं संपणार नाही. अगं तिने एका सुखी संसाराची राख रांगोळी केलीये. तिच्या पापांबद्दल तिला कधी क्षमा मिळणार नाही. देव आहे ना, तो सगळं पाहतोय. त्याचं मला माहित नाही, पण मी सगळं पाहिलंय. आणि ती वेळ आता दूर नाहीये जेव्हा त्या सरपंचणीची लायकी एका मोलकरणीसारखी होईल. या वाड्यात ती सगळ्यांकडे जाईल, रडेल, क्षमा मागेल. ह्या वाड्यातली मोलकरीण बनून सगळी कामं करेल. आणि विजय तर स्वतः येऊन क्षमा मागेल माझ्या. त्यांनी खूप इग्नोर केलंय मला. अगं नाही ज्योती, विजय दादा एवढे वाईट नाहीयेत. ते तर फक्त त्या नागिणीच्या विळख्यात अडकलेत. तू बघच, जेव्हा त्या नागिणीच्या विळख्यातून विजयदादा मुक्त होतील ना, ते पुन्हा पूर्वीसारखे चांगले वागतील. खूप लवकरच विळख्यातून सुटका होईल ताई, खूपच लवकर. बियाणं तर मी पेरलंय,
आता फक्त वेळोवेळी त्याला पाणी घालायचं, आणि ते तर मी घालेनच. तू बघच, खूप लवकरच हे बीज नागाचा फणा बनून त्या भारतीला स्वतःच्या विळख्यात घेईल. मग ती बिचारी अश्रू ढाळेल, आरडाओरडा करेल, वाचवा वाचवा वाचवा, कोणी मला या काट्यांपासून वाचवा. पण दुर्दैवाने कोणीही तिला वाचवू शकणार नाही. कोणीही नाही. अगं ज्योती, मी 2-4 दिवस आजारी काय पडले, तू अशी कोणती मोठी खेळ खेळलीयस ग? हा, असं वाटतंय कोणती तरी मोठी चाल खेळलीयस तू. ताई, चाल छोटी असो किंवा मोठी, ते महत्वाचं नसतं. समोरची व्यक्ती आपल्या चालीत अडकली आहे की नाही, ते महत्वाचं असतं. आणि यावेळी माझ्या चालीत विजय आणि भारती असे अडकतील, कितीही प्रयत्न केला तरी खेळी समजू शकणार नाही आणि बाहेरही पडू शकणार नाही. ताई, शहरात विजय भेटला होता. आम्ही खूप मज्जा केली. हो का? काय मजा केली? आता तुला काय सांगू ताई, त्या दिवशी आम्ही काय काय केलं, तो दिवस तर मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. बरं सांग, की एखादा सिनेमा पाहिलात की नाही? अगं काय म्हणतात ते, काही शॉपिंग बिपिंग केलीस की नाहीस तू? ते विजय तर म्हणत होता ताई की सिनेमा वगैरे पाहूया, पण मीच नाही म्हणलं त्याला. मी म्हणलं पुन्हा कधीतरी पाहूया. तुला माहितीये ताई, विजयने मला गिफ्ट पण दिलं. अच्छा, गिफ्ट पण दिलं होतं? तू तर मला काही सांगितलं नाहीस. अगं मला पण दाखव, मला पण पाहू दे. ताई, मी नाही काही तुला गिफ्ट दाखवणार. ते तर मी कोणालाच नाही दाखवणार. खूपच पर्सनल आहे ना. असं का? म्हणजे खूपच पर्सनल आणि प्रायव्हेट आहे. हो ना ताई, खूपच पर्सनल आणि प्रायव्हेट. बाकी सांग, काय सुरू आहे? घरातली सगळी मंडळी खुश आहेत ना? मला देखील सेवेची एखादी संधी द्या. रामचरण साहेब, आता आला आहात तर सेवेची संधी देखील देऊ. हे खूप छोटंसं काम होतं तुमच्याकडे. हो हो, बोला ना, तुमच्यासाठी प्राण हजर आहेत. अरे यार, प्राण घेऊन काय लोणचं घालायचं तुझ्या प्राणाचं? अरे यार, माझं एक छोटंसं काम कर आणि तुझे प्राण तुझ्याकडेच ठेव. सांगा तर. काम हे आहे की माझ्या दादाच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत याची मला माहिती हवी आहे. म्हणजे बँकेत कोणाच्या नावावर किती फिक्स डिपॉझिट आहे, पूर्ण माहिती. म्हणजे प्रत्येक पैशाचा हिशोब हवा आहे मला. ते काय करतोय? तुझे पाय का थरथरत आहेत? नाही, तसं नाही आहे. ते असं आहे की मी आता बँकेत मॅनेजर झालोय ना, तेव्हा कुणा दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात त्यात काय आहे ते मॅनेजर साहेब, जर का तू माझं काम केलं नाहीस ना, तर मी खरंच तुझे प्राण घेईन. रामचरण, तू बदललाय. कॅशियरहून मॅनेजर तू झालायस, पण मी तोच पूर्वीचा त्रिलोकी आहे. लक्षात ठेव, तुझे तुकडे तुकडे करून नदीमध्ये फेकून देईन आणि या कानाचं त्या कानाला कळणार सुद्धा नाही. ते त्रिलोकी साहेब, जर पूर्ण माहिती हवी असेल तर मी उद्या तुम्हाला सांगेन. उद्या किती वाजता? उद्या यावेळी इथेच भेटतो तुम्हाला. सर्व माहिती लिहून आणायची. नमस्कार. 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 आशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता आशा होत आले या पुढे
ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व